350 वर्षापासून हे वाकाजी महाराजांनी सुरू केलेली यात्रा आहे. तर नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आहे. आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपलं जे उमरा गाव आहे त्या ठिकाणी द्वारका उत्सव आहे. सगळेजण चाललो. आपल्याला या ठिकाणी रामदादा घ्यायला आलेले आहेत. जय श्री रामदादा. इकडे दर्शू आहे सोबत, छोट्या येणार आहे आणि मम्मी आहे. तर अशा प्रकारे मंडळी आपण सध्या आपल्या अकोटमधून निघालेला छत्रपती संभाजी महाराज चौकातून. आता इथून सरळ उमऱ्याले. तर चला, किती किलोमीटर येतात इथून आपल्या अकोटून? 9 किलोमीटरचा प्रवास आहे मंडळी आपला हा. तर चला, आपण निघालेला दुसऱ्या गाडीवर छोटून मम्मी आहे, तिसऱ्या गाडीवर आपली माऊली दादा आहे. चला, वहिनी वगैरे सोबत. आलेला तिकडे रामदादा आहेत. तर इथून आपला ब्लॉग जो आहे तो आपण सुरू करून तो सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे जे द्वारका उत्सव आहे त्याचा नेमका इतिहास काय तो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या सगळ्यात पहिले कुठे जाणे पुन्हा? वाकाजी महाराज. तर चला मग त्या ठिकाणी भेटू मंडळी आपण. चल. मंडळी या ठिकाणी सुद्धा आपण श्री वाकाजी महाराज संस्थानावर पोहोचलेला. या ठिकाणी अध्यक्ष आहेत. आपण यांच्यासोबत बोलू. सर्वप्रथम मंडळीचं तुमचं नाव सांगू. माझं नाव रमेश रामराव भगत, उमरा आहे. हा जो द्वारका उत्सव आहे मी लय वर्षापासून ऐकत आलो. नेमका एक विषय काय इतिहास? याचा इतिहास असा आहे की 350 वर्षापासून हे वाकाजी महाराजांनी सुरू केलेली यात्रा आहे. 300 वर्षापासून तिची परंपरा आहे. 350 वर्षाची आहे. आणि आज रोजी सुद्धा ती आम्ही चालू राहील का. ते समजा आपण बैलांचं आपण वर्षभर त्यांच्याकडून कावाळ कष्ट करून घेतो, शेतीत वाहतो, त्यांचे उत्तराची परतफेड म्हणून आपण आज रोजी त्यांना मकरामधून त्यांची मिरवणूक पूर्ण गावामधून काढल्या जाते. टोटल मग किती राहतात पालख्या? समजा 6-7 राहतात. एकदा तर 18 होते. आता सध्या 6 आहेत यावेळेस. एक वर्ष 13 पाहिली मी स्वतः. काही कमी जास्त ओव्हरऑल एक असं सांग की बाया याची पौराणिक कथा काय आहे? या कार्यक्रमामागील अशी पौराणिक कथा आहे की पूर्वी जेव्हा या गावाचे बैल असायचे त्यांना काही व्याधी झाली तर ते काय करायचे की जे घरमालक आहे ते पूर्वी एवढं मेडिकल सायन्स काही ॲडव्हान्स नव्हतं किंवा डॉक्टर हा विषय नव्हता. तर तेव्हा मग गावातील लोक एक असं ज्याचा बैल बिमार पडला तो इथं महाराजांना साखळे घालायचा. वाकाजी महाराजांना एक ग्रामदेवता आहे तुमच्याची, त्यांना साखळे घालायचा आणि म्हणायचा की बा जर माझ्या बैलाची व्याधी
नायनाट झाला किंवा चांगली झाली तर मी माझा बैल हा मखरमधून काढीन आणि गावातून मिरवणूक पूर्ण काढीन. तर अशी आहे मागची पौराणिक कथा, म्हणजे आख्यायिका आहे. त्या टाइमला एकच बैल राहिले, म्हणजे एवढे आता कशी का 5-6 तर नाही, ते काय असायचं तर आता हे जे आहे हे उत्सवात स्वरूप आलं याला आता. म्हणजे जे शेतकरी जो आपल्या बैलाप्रती जो कृतज्ञतेचा भाव म्हणून आता या उत्सवाकडे पाहिलं जातं की बा आपला 365 दिवस जो वृषभ राजा आपल्या शेतात राबराब राबतो त्याच्याविषयी कृतज्ञता म्हणून हा उत्सव आता साजरा केला जातो. जय श्रीराम. आपल्या घरी माहित आहे काय, एक लहान मुलगा 7 दिवसापासून नांदा चालू आहे. विद्यालय गावात शिक्षक आहे तरी आरती करायचं आहे. अरे ताली आवाज कमी तर ताली वाजवायची.